नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण गहू म्हणजेच व्हीट या पिकाबद्दल माहिती पाहिली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भात या पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे आणि हे असेच जे पिकं आहे त्याबद्दल खूप प्रश्न कृषी सहाय्यक कृषी विद्यापीठातल्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात कृषी घटक या अंतर्गत. तर आज आपण गहू या पिकाबद्दल माहिती बघूयात. गव्हालाच इंग्लिशमध्ये व्हीट म्हणतात आणि त्याचे शास्त्रीय नाव आहे ट्रिटिकम ॲस्टिवम आणि दुसरी अजून एक स्पेसीज आहे ट्रिटिकम ड्युरम. गव्हाचे मूळ स्थान आहे भारत, पाकिस्तान. गव्हासाठी हंगाम लागतो रब्बी आणि गव्हासाठी जमीन ही जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे लागते किंवा त्याच्यामध्ये गहू घेतला जातो. बागायती गव्हासाठी चांगल्या निचऱ्याची भारी व खोल जमीन लागते. जिरायती गव्हासाठी जास्त पावसाच्या प्रदेशातील ओलावा धरून ठेवणारी भारी जमीन लागते. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे. गहू या पिकासाठी हवामान हे थंड, कोरडे व स्वच्छ असे मानवते. उष्ण व दमट हवामान हे त्यासाठी अपायकारक आहे. गव्हाच्या वाढीसाठी पोषक वातावरण हे 5 ते 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पूर्व मशागत खूप महत्त्वाची आहे. तर खरीप पिकानंतर 15 ते 20 सेंटीमीटर खोलवर नांगरणी करून वखराच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी व गव्हाच्या मुळ्या 60 ते 70 सेंटीमीटर खोलीवर जातात. त्यामुळे पिकाची धसकटे वेचून जमीन स्वच्छ केल्यानंतर उतारास आडव्या सऱ्या पाडून जमीन पेरणीसाठी तयार करावी. तर ही तयारी झाल्यानंतर आपल्याला त्यासाठी सुधारित किंवा संकरित जातीचं बियाणं लागतं आणि त्यासाठी बागायती पेरणीसाठी आपण त्र्यंबक NIAW 301, तपोवन हे सरबती वाण बागायती पेरणीसाठी वापरले जातात. तर गोदावरी हा बक्षी वाण आहे, तो सुद्धा वापरला जातो. उशिरा पेरणीसाठी NIAW 34 हा वाण वापरला जातो. जिरायती पेरणीसाठी पंचवटी म्हणजेच NIW DW 15 हे वाण वापरले जातं. भात पिकानंतर गव्हाची लागवड करायची असल्यास 2 ते 3 पाण्याच्या पाळ्याची सुविधा असल्यास निफाड 34 हा वाण उत्तम आहे. इतर अनेक वाणे आहेत, त्यामध्ये लोकवन हा तांबेऱ्या रोगास बळी पडणारा वाण आहे. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खूप महत्त्व देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा. HD 2189 हा बागायती वेळेवर पेरणीसाठी सरळ वाढणारी जात आहे. HD 2278, HD 2380, HD 4502, MECS 3125, MECS 2496, चंदुसी म्हणजेच HI 1418 वेळेवर व उशिरा अतिउशिरा पेरणीसाठी योग्य आहे आणि तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. सुजाता ही हा वाण लवकर पेरणीस योग्य आहे. पूर्णा म्हणजेच AKAW 1070 बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. असे अनेक वाण आहेत. त्याचे वैशिष्ट्ये आणि तो कोणत्या रोगास बळी पडतो किंवा बळी पडत नाही हे ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. गव्हाचा पंचवटी हा वाण रवा, कुरडया, शेवाया इत्यादी बनवण्यासाठी चांगला आहे. आता हा पंचवटी वाण खूप महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये असे विचारले जातात, कोणता वाण रव्या व कुरड्या किंवा शेवाया बनवण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर त्र्यंबक आणि NIAW 34 हे वाण चपातीसाठी खूप उत्तम आहेत. यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. गोदावरी व तपोवन या वाणामध्ये प्रथिनांचे 12% अधिक असल्याने हे चपाती किंवा ब्रेडसाठी खूप उत्तम आहेत. गव्हाचे सुधारित वाण विकसित करण्याचे संशोधन राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी संशोधन केंद्र निफाड म्हणजेच जिल्हा नाशिक येथे 1932 पासून चालू आहे. पेरणीची वेळ ही 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यातील पेरणी ही जास्त फायदेशीर असते. बियाण्यांची मात्रा तर दर हेक्टरी 20 ते 22 लाख रोपांसाठी आपल्याला 100 ते 125 किलो बियाणे लागते. पेरणीची पद्धत पुरेशी ओल असल्यास 5 ते 7 सेंटीमीटर खोलीपर्यंत दक्षिणोत्तर एकेरी पेरणी करावी. 2 ओळीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवावे. रासायनिक खतांसाठी हेक्टरी 100 ते 120 किलो नत्र, 15 किलो स्फुरद व 50 किलो पालाश खते व नत्राची अर्धा मात्रा व स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी व उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पाण्याच्या पहिल्या पाळीस द्यावी. तर गहू या पिकाचे पाण्याचे नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे.
त्यासाठी गहू वाढीच्या नाजूक अवस्थामध्ये पिकास ताण पडू देऊ नये. पेरणीनंतर गव्हाच्या नाजूक अवस्था आपण पुढील प्रमाणे बघूयात. तर एक आहे मुकुटमुळे किंवा त्यालाच आधारमुळे किंवा त्याला ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज असे म्हणतात. तर ती असते 18 ते 20 दिवसानंतर. खूप महत्त्वाची आहे, यावर पण ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो मित्रांनो. नंतर 2 नंबरची आहे फुटवे अवस्था, 30 ते 35 दिवसानंतर येते. त्याच्यानंतर आहे काडी धरणे, 45 ते 50 दिवसानंतर येते. त्याच्यानंतर आहे फुलोरा, 65 ते 70 दिवसामध्ये येतो. त्याच्यानंतर आहे दाण्याची दुधाळ अवस्था, 80 ते 85 दिवसामध्ये येते. त्याच्यानंतर आहे दाण्यात चिकाची अवस्था, 95 ते 100 दिवसामध्ये येते. वरील अवस्थापैकी पाण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, त्यालाच क्राऊन रूट इनिशिएशन असे म्हणतात. या अवस्थेमध्ये पाणी वेळेवर न दिल्यास उत्पादनामध्ये 33% घट होते. हे खूप महत्त्वाचं आहे. या अवस्थेमध्ये पाण्याची गरज वाढून ती प्रतिदिन 3.5 मिलीमीटर एवढी होते. गव्हातील हरळी, चांदवेल यासारख्या तणाच्या नियंत्रणासाठी मशागत करणे खूप गरजेचे आहे. तर पीक संरक्षण करण्यासाठी तांबेरा या बुरशीजन्य रोगासाठी मँकोझेब, तर करपा रोगासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड प्लस मँकोझेब ही बुरशीनाशके वापरली जातात. मावा व तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी एंडोसल्फान किंवा डायोमिथोएट फवारतात. संजीवके भरपूर फुटवे येण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड आणि युरियाची फवारणी पीक 1 महिन्याची झाल्यानंतर केली जाते. त्यामुळे फुटवे खूप फुटतात. त्याच्यानंतर गव्हाबद्दल आपण इतर माहिती बघूया. महाराष्ट्रात गव्हाची सरासरी उत्पादकता बरीच कमी आहे. ती भारताच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी आहे. महाराष्ट्रात गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा कमी, पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे, गव्हाची उशिरा पेरणी करणे. तसेच भारतात हरित क्रांती मुख्यतः गव्हाच्या पिकाशी संबंधित झालेली आहे. त्यामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या मेक्सिकन डॉर्फ व्हरायटीच्या बुटक्या, कमी कालावधीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या खतांना व सिंचनाला प्रतिसाद देणाऱ्या जाती वापरल्या गेल्या होत्या. या आधारावर भारतीय हवामानाशी सुसंगत अशा सोनालिका, कल्याण सोना जाती निर्माण करण्यात आल्या आणि त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये हरित क्रांती ही उदयास आली. यामध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा खूप मोलाचा सहभाग आहे. त्यामुळे आपल्या भारत देशामधील दुष्काळास तोंड देण्याची आपली कॅपॅसिटी वाढली. गव्हाचा बुटका वाण तयार करण्यासाठी नोरिन 10 हा जनुक वापरण्यात आला. 2011 मध्ये निफाडच्या संशोधन केंद्राने कमी पाण्यात येणारा नेत्रावती, हे पण खूप महत्त्वाचं आहे, NIAW 1415 हा वाण विकसित केला आहे. हा वाण जिरायत व मर्यादित सिंचन पेरणीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासाठी उत्तम सरबती वाण आहे. नाशिक हा महाराष्ट्रातील गव्हाच्या उत्पादनातील अग्रेसर जिल्हा आहे. नाशिक हा महाराष्ट्रातील गहू तसेच तांदूळ या दोन्ही पिकासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तर मित्रांनो, आज आपण गहू या पिकाबद्दल सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. तर यामध्ये खूप महत्त्वाचे असे ऑब्जेक्टिव्ह पडू शकतात. त्यामध्ये गव्हाच्या कुठल्या अवस्थेमध्ये पाणी देणे हे खूप महत्त्वाचे आहे, त्यावर कुठले रोग पडतात, त्याच्यानंतर त्याच्यासाठी कुठले वाण महत्त्वाचे आहेत, असे खूप सारे प्रश्न तयार होतात आणि आपल्याला तेच लक्षात ठेवून कृषी सहाय्यक या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि खूप चांगली प्रकारे तयारी करायची आहे. तर आता नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन क्रॉप किंवा पीक घेऊन. आणि अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आणि आपली पोस्ट मिळवलीच पाहिजे, कारण वेळ खूप कमी आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कधीही येऊ शकते, त्यामुळे थोडाही वेळ न घालता कृषी घटक या विषयाची खूप चांगल्या प्रकारे तयारी करा, कारण हा खूप स्कोरिंग विषय आहे आणि याच्या स्कोरवर आपली ही पोस्ट ठरलेली असते मित्रांनो. त्यामुळे अभ्यास करत राहा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.